नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण इथे एक टोमॅटोच्या बागेमध्ये आलेलो आहोत आणि ह्या टोमॅटोच्या बागेमध्ये आम्ही एक सोलार ट्रॅप बसवलेला आहे. आता हा सोलार ट्रॅपच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं म्हणलं तर पर्यावरणपूर्वक कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण की जेवढे बी आपण भाजीपाला घेतात त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कीड व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जातो आणि रासायनिक कीटकनाशक ज्यावेळेस वापरतात मग त्याचा भाजीपाल्यामध्ये अंश राहतो, त्याचबरोबर त्याचा पिकामध्ये रेसिड्यू सुद्धा राहते आणि आपण फवारल्याच्या नंतर ते डायरेक्ट आपल्याला खाण्यामध्ये सुद्धा येतं. मग हे आपल्याला जर टाळायचं असलं तर आपल्याला आपल्या बागेमध्ये असा हा सोलार ट्रॅप बसवणं गरजेचं आहे. आणि ह्या सोलार ट्रॅपमध्ये अंधार पाडल्याच्या नंतर आता हे तर तुम्ही बघू शकतात की आम्ही एक थोडासा अंधार केलेला आहे लाईट दाखवण्यासाठी. आणि मग हे अंधार केल्याच्या नंतर हे ऑटोमॅटिकली स्टार्ट होतो आणि हा 360 अंशामध्ये ह्याची लाईट पडते. म्हणजे जर तुमचं प्लेन शेत असलं तर 1 एकरमध्ये एक ट्रॅप सफिशियंट आहे. मग ह्याचा फायदा असा होतो की जेवढ्या काही उडणाऱ्या किडी आहेत, उडणाऱ्या किडी सर्व, मग त्या रस शोषणाऱ्या मधल्या उडणाऱ्या असो, पानं खाणारे असो, फळ पोखरणारे असो, शेंडा पोखरणारे असो किंवा बाकीच्या ज्या काही किडी आहेत उडणाऱ्या, त्या सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे अट्रॅक्ट करता येतात आणि त्या मारता येतात. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या सोलार ट्रॅपमध्ये आपण कलर सुद्धा एक निळ्या कलरच ह्याच्यात लाईट येतात आणि ह्या निळ्या कलरकडे काय होतं की मोठ्या प्रमाणात किडी आकर्षित होतात. मग आपल्याकडं तुमच्या भागामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी किंवा कॅबेज, कॉलीफ्लावर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही फळपिकं जरी असले तरी त्याच्यामध्ये आपल्याला हा ट्रॅप सर्वात जास्त उपयोगात येतो आणि ह्याच्यामुळं जेवढ्या काही किडी आहेत ह्याची आपल्याला लाईफ सायकल तिथं कंट्रोल करता येईल. आता हे वर्क कसं करतंय की तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की अंधार पाडल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली हा स्टार्ट होतो. तिथून पुढं साधारणपणे 3.5 ते 4 तास हा वर्किंग राहतो. कारण की त्याच पिरियडला ज्या हानिकारक करणाऱ्या ज्या किडी आहेत ह्या ऍक्टिव्ह असतात आणि त्या पिरियडमध्ये आपला जर हा लाईट चालू राहिला तर त्याच्याकडे काय होतं, किडी आकर्षित होतात आणि मग ह्याच्यामध्ये हे पाणी ठेवलेलं आहे. या पाण्यामध्ये तुम्ही एक तर निंबोळी अर्क, नीम ऑइल हे किंवा काही हॉर्टिकल्चर ऑइल आहेत हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू शकतात किंवा प्लेन जरी पाणी ठेवलं तरी चालतं. कारण की ती ज्यावेळेस कीड आकर्षित होते या लाईटकड रात्रीच्या, आकर्षित झाली की येऊन ह्याच्यामध्ये पडते. तर हे आपल्याला ह्याचा सर्वात जास्त फायदा आणि म्हणजे इको फ्रेंडली किंवा पर्यावरणपूर्वक आपल्याला कीड व्यवस्थापनामध्ये ह्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसन सुद्धा आता वेगवेगळ्या किडी पडलेल्या आहेत, म्हणजे हे आपल्याला ह्याच्यामध्ये कलेक्ट सुद्धा झालेले दिसून येतात. त्याच्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर हुमणी किडीचे भुंगेरे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मारता येतात. अशा आपल्याला इको फ्रेंडली ह्याच्यामध्ये किडींचं व्यवस्थापन करतं. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपल्याला पर्यावरणपूर्वक आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा जर अवलंब करायचा असला तर ह्या ट्रॅपचा आपल्याला तिथं तुमचे जी काही भाजीपाला पिकं, फळ पिकं जे असतील किंवा बाकीचे पिकं असतील त्याच्यामध्ये अवश्य वापर करा आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन चा वापर करून आपल्याला किडीचं ह्याच्यामध्ये व्यवस्थापन करता येईल. धन्यवाद.